आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जानू, हा काय प्रकार आहे? ताई ते मी ताई ते ना ती 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 एक गंमत आहे। हाँ मी काय म्हणते, तू उभी का, बस ना, ये ये। अरे अरे काय करतोय तू? मग मी काय करायला होतं सिंचना, सांग ना, काय करायला होतं? गेली कित्येक दिवस झाले मी तुझी वाट बघतोय, पण तू घरी येत नाहीयेस आपल्या। तुझ्याशिवाय एक एक दिवस एक एक वर्षासारखा वाटतो ग मला। मला तुझी किती आठवण येत होती ग। तुला तुला साथी माझी आठवण सुद्धा आली नाही ग सिंचन। असं का बोलतोय सायरी? तुला काय वाटतं मला तुझी आठवण नाही आली? प्रत्येक सेकंडला मला तुझी आठवण येत होती। तुझा विचार करायचे माझ्यासाठी पण खूप डिफिकल्ट झालं होतं रे सगळं। जेव्हापासून त्या भावनाताईचं लग्न झालंय ना, तेव्हापासून माझ्या घरची कंडिशन पूर्ण बदलली। घरात सतत वाद होत असतात। सारखं असं वाटतं की माझी फसवणूक झालीये, पण माझ्या माणसांकडून। मग तूच सांग, तर माझ्या सासरच्यांनी मला फसवलं असेल, कशी येऊ त्या घरी? सांग ना, कशी येऊ? कशी येऊ म्हणजे सिंचना, माझ्यासाठी 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 ये ना सिंचना आपल्या घरी, बाकी कोणासाठी नको येऊ, माझ्यासाठी ये ना। आणि मी खरंच सांगतो सिंचन, आता जर तू घरी येणार नसशील ना, तर मी खरंच सांगतो मी इथून जीव देईल आता। वेडा झालास तू? हा काय बोलतोयस तू? काय बोलतोयस? जसं नको बोलू। मग सिंचू येशील ना आपल्या घरी? हा सांग ना, येशील ना? म्हण ना, येशील ना तू? बोल ना, गेला ना तुझा राग? नाही हॅरी, माझा राग इतका सहजासहजी जाणार नाहीये। कारण मी तुझ्या घरच्यांमध्ये आणि घरामध्ये मनापासून इन्व्हॉल्व झाले होते, पण त्यांनी काय केलं? काय केलं त्यांनी? फसवलं मला आणि माझ्या फिलिंग्सना। आणि हे मी कधीच नाही विसरणार, कारण मी आधी गाडे पाटलांची मुलगी आहे आणि मग दळवींची सून। अगं पण सिंचू, ह्या सगळ्यामध्ये आपल्या दोघांचं रिलेशन खराब होतं हे कळत नाहीये का ग तुला? यू आर राईट, कळतंय मला। कळतंय ना तुला? मग सगळं काही विसरून चल ना आपल्या घरी प्लीज। नाही हॅरी, झाल्या प्रकाराबद्दल एक वेळ मी तुला माफ करेन, पण तुझ्या घरच्यांना कधीच माफ नाही करणार। आणि तू विसरत असशील, पण तुला आठवण करून देते, तू तुझ्या घरच्यांसमोर माझ्यासाठी आजपर्यंत कधीच स्टँड नाही घेतलायस, आणि तो राग माझ्या मनात कायम राहील। सिंचना, तू आयुष्यभर नाराज राहा माझ्या। मी आयुष्यभर तुझी समजूत काढत राहील, तू म्हणशील तसा वागत राहील, पण प्लीज हे सगळं आपल्या घरी जाऊन कर। तू माझ्यावर रागव, ओरड, चिड, सगळं काही कर, पण आपल्या घरी जाऊन।
खरंच सांग, मी तुझ्या मनासारखा वागेन. आताही तू घरी यायला तयार नशील तर काय बोलणार? ठीक आहे, मी घरी परत यायला तयार आहे. पण एका अटी. मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. तू म्हणशील ते मी सगळं करायला तयार आहे. थँक्यू 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 सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. सिंचना, आता ना तू पटकन तुझ्या घरी जा आणि बॅग पॅक कर आणि आपल्या घरी घेऊन ये. आणि मी सुद्धा घरी जातो आणि तुझ्या स्वागताची तयारी करतो. लवकर जा, लवकर या. नाही ते काय ना ताई, तुला तर माहिती आहे ना, जयंतचं कन्स्ट्रक्शन रिलेटेड काम खूप असतं. त्यात त्याच्या मल्टिपल इंडस्ट्रीज आहेत ना. तर एका रेस्टॉरंटमध्ये त्याला हे असं डेकोर हवंय, म्हणून त्याने हे सॅम्पल मागवून घेतलंय. मला तर हे खूप इंटरेस्टिंग वाटलंय. युनिक आहे ना? हो खरंच. तुला माहितीये का ताई, मी तर खूप सेल्फी सुद्धा काढले त्याच्यासोबत. पण जानू, हे आता इथे घरीच राहणार आहे का? नाही अगं, एक माणूस येऊन घेऊन जाणार आहे ते. पण जानू, तिकडे आत ते स्टूल का ठेवलंय ग? आई, बाबा, दादा, वहिनी, आजी 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 आज मी खूप 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 खुश आहे. असं झालंय तरी काय? सांगतो सगळं सांगतो. आधी सगळ्यांना येऊ तर दे. अरे काय झालं? कशाला घर डोक्यावर घेतलंय? काय प्रॉब्लेम झाला? काय लोचा करून ठेवला तू? बिझनेस मध्ये परत लॉस झाला की काय? अहो थांबा जरा, ते काहीतरी सांगतात, त्यांना सांगू तर दे आधी. काय झालंय भाऊ? सांगतो पण आई बाबा कुठे आहेत? आई, बाबा. अरे हरीश, केवढ्यानं ओरडतोयस? काय झालंय काय? अहो बाबा, गोष्टच तशी आहे. माझी सिंचू म्हणजे आपली सिंचना आपल्या घरी परत येतेय. काय? सिंचना घरी परत येते? खरंच? वीणा, जाग, देवापुढे साखर ठेव. होय. चला, म्हणजे वेंकीची ही इच्छा तर पूर्ण झाली. हो बाबा, मला ना ती स्वतः म्हणाली की मी घरी परत येते म्हणून. लक्ष्मी निवास